डेफिनेशन लिहा. Solubility is the amount of drug that dissolved in solubility is the amount of drug that dissolved in a given solvent at constant temperature and pressure. Constant temperature and pressure. Solubility is the amount of drug that can dissolved in given solvent. म्हणजे किती अमाउंट ऑफ ड्रग सॉल्यूट आहे तो डिझॉल्व्ह होतोय सॉल्व्हंट मध्ये, म्हणजे काय प्रकारची सोल्युबिलिटी आहे. ओके, नंतर लिहा solubility is important for dissolution of drug. यामध्ये जो डिझोल्युशन झाला ड्रग तो काय करतो, कन क्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय ट्रिपल बी, ब्लड ब्रेन बॅरियर. नंतर डिझोल्युशन झालंय तर त्याची काय होईल, बायो अवेलेबिलिटी वाढेल, इन्क्रीजेस बायो अवेलेबिलिटी. हे कशामुळे वाढतं, ड्यू टू इट गेट absorbed into blood. ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होतं, त्याची बायो अवेलेबिलिटी वाढते. नंतर पॉइंट हाई solubility, better absorption. High solubility, faster dissolution. नंतर आहे त्याचं काय, better absorption. जर solubility वाढली तर त्याचं फास्टर डिझोल्युशन होतं, नंतर काय त्याचं बेटर ऍब्सॉर्प्शन होतं. ओके, नंतर आहे लो सोल्युबिलिटी असेल त्याचं काय होईल, पुअर ऍब्सॉर्प्शन होईल आणि लेस ऍब्सॉर्प्शन होईल. पुअर डिझोल्युशन आणि लेस ऍब्सॉर्प्शन होईल. पुअर डिझोल्युशन आणि लेस ऍब्सॉर्प्शन. नंतर आहे सोल्युबिलिटी जी आहे ते DCS क्लासिफिकेशन मध्ये डिवाइड केलेली आहे. solubility on the basis of DCS is the
बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन. बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम, त्यामध्ये असं टेबल करा. त्यामध्ये BCS क्लास, नंतर सोल्युबिलिटी, नंतर आहे आपली परमियाबिलिटी. ओके, यामध्ये BCS क्लास 1, BCS क्लास 2, BCS क्लास 3, BCS क्लास 4. तर लक्षात घ्यायचं कशा प्रकारे सोल्युबिलिटी म्हणलं की पहिला सोल्युबिलिटी परमियाबिलिटी. SP साहेब, SP साहेब कुठे होते? BCS मध्ये होते. SP साहेब BCS मध्ये होते, जेणेकरून BCS मध्ये S पहिला सुरू येईल, P सेकंड येईल. SP साहेब BCS मध्ये होते. तो काय करत होते? हाय लो करायचे, हॅलो हॅलो करत होते. SP साहेब हॅलो हॅलो करायचे. नंतर काय झालं? हाय लो. लक्षात घ्या, परंतु मेन हेच लक्षात ठेवा, SP साहेब कुठे होते? BCS मध्ये होते. किंवा BCS मध्ये, BCS क्लास मध्ये कोण होता? SP साहेब होता. SP वरनं सोल्युबिलिटी, B म्हणजे परमियाबिलिटी. यामध्ये 4 क्लासेस. पहिला सुरू सोल्युबिलिटी हाय लो, नंतर हाय लो. ओके, त्यामध्ये H वरनं आहे हाय सोल्युबिलिटी, हाय परमियाबिलिटी, BCS क्लास 1. नंतर आहे लो सोल्युबिलिटी, हाय परमियाबिलिटी, नंतर हाय सोल्युबिलिटी, लो परमियाबिलिटी, नंतर आहे लो सोल्युबिलिटी, लो परमियाबिलिटी. हे झालं पूर्ण BCS क्लासिफिकेशन. अशा क्वेश्चन येते, which one of the following is the right sentence for BCS क्लास सिस्टम. त्यामध्ये जर ते BCS क्लास 1 हाय लो, BCS क्लास 2 हाय असं. यामध्ये ड्रग्स पण येतात. तुम्हाला ड्रग्स कोणते मी चार्ट पाठवतो. BCS क्लास मध्ये कोणते ड्रग येतात, BCS मध्ये कोणते ड्रग येतात. आता मी सगळं फिक्स करून टाकायचं. फिक्स क्वेश्चन असते यावर. समजलं नाही?